नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण अशा एका शेतीनिष्ठ शेतकऱ्याच्या शेतात आहोत, की ज्यानं माळरानावर नंदनवन फुलवलं आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे दीपक विनायक जगताप. हे निंबूतमधील जगताप वस्ती येथे राहतात. यांनी अक्षरशः माळरानावर हे अंजिराची जी बाग तयार केली, तर घरच्यांच्या विचारापेक्षा वेगळी विचारधारा ठेवून यांनी या माळरानावर आपण पाहतोय आज इतकं स्वच्छ आणि सुंदर वातावरण आणि निसर्गरम्य परिसर झाला आहे या बागांमुळं. आणि अंजिराची बाग करत असताना इतक्या म्हणजे काय त्याला वर्णन नाही करता येणार, अवर्णनीय असं त्यांनी ते हे नंदनवन फुलवलं. आणि या शेतकऱ्याची दखल घेऊन देशाचे माजी कृषी मंत्री व महाराष्ट्र राज्याचे जाणते राजे म्हणून ज्याला आपण म्हणतो, अशा शरद पवार साहेबांनी सुद्धा या बागेत स्वतः भेट देऊन या शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे. आणि आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक विनायक जगताप, राहणार निंबूत, तालुका बारामती. माझं शिक्षण 12वीहून मी ॲग्री डिप्लोमा केला शारदानगरला. आणि शिक्षण झाल्यानंतर लहानपणापासून एक शेतीचीच आवड होती. मग शेती करायची तर शेतीमध्ये काय करायचं, पहिले आजोबा वडील हे शेती करत असताना ऊस असेल, कडधान्य पिकं वगैरे असतील, ह्या पिकांकडे जास्ती कल होता. पण मला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं होतं. तर काय करायचं, तर मग थोडा अभ्यास केला. तर म्हटलं कुठंतरी फ्रूटमध्ये आपण जावं. मग फ्रूट करायचं तर काय केलं पाहिजे. मग पहिल्यांदा अंजीर, डाळिंब, संत्रा, मोसंबी अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं मी निवडल्यानंतर संत्रा मोसंबीला आपल्या भागातील क्लायमेट म्हणावं असं काय सक्सेस झालं नाही. ते कालांतराने आपल्याला काढावं लागलं. डाळिंबीला तेल्या आणि मर रोगाचा जास्ती प्रमाणात अटॅक आला, ते सुद्धा आपल्याला बाजूला घ्यावं लागलं. राहिलं अंजीरच पीक. आता ह्या अंजीर पिकामध्ये सुद्धा सुरुवातीचे 4-5 वर्ष मी सक्सेस नव्हतो. आज सांगताय की 12वी नंतर तुम्ही ॲग्रिकल्चर डिप्लोमा केलाय, पण डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला चांगल्या नोकरीचं सुद्धा त्यावेळेची परिस्थिती होती की जॉब होते, शासकीय जॉब सुद्धा ॲग्रिकल्चर विभागातले मिळाले असते. तर हे आपण न करता किंवा आपण केलंय का, आणि जर नसेल केलं तर आपण ह्या क्षेत्रात शेतीच का करायची, असं का मनात आलं तुमच्या? प्रथम मी माझ्या आईवडिलांचं एक आभार मानतो, कारण त्यांनी मला लहानपणापासून एक शेतीची आवड लावली. कारण ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मला तागडंही धरता येत नव्हतं किंवा पैसेही मोजायला येत नव्हते. इतक्या लहान वयामध्ये त्यांनी मला एक शेतातला माल विकायची सवय लावली. त्याच्यामुळे मला लहानपणापासून एक शेतीचीच आवड लागली होती. त्याच्यामुळे मी शिक्षण घेताना एक डोक्यात असाच विचार यायचा की आपल्याला शेतीच करायची, पण शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायचं. त्याच्यामुळे जॉब ला मला पहिल्यापासून जास्त इंटरेस्ट नव्हता. कारण बघायला गेलं तर एक शेतीकडे जर आपण बघितलं, एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, तर शेतीमध्ये बी फार मोठी आपल्याला प्रगती होऊ शकते. हे मला शेतीतनं दाखवायचं होतं. म्हणून मी ह्या अंजीर पिकामध्ये बरेचसे संकट आले, बराच संघर्ष करावा लागला. पण गेले 8-10-12 वर्ष झालं ह्या पिकामध्ये खूप यशस्वी झालं. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं आत्ताच की बोलताना की डाळिंब केलं, संत्रा केल्या किंवा हे, आणि मग ह्याच्यात अपयश आलं कारण आज शेतकरी पूर्ण खचलेला आहे, किंवा शेतकऱ्याला सध्या शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, तर तिथं थोडा असा म्हणजे नकारात्मक आहे. आणि अशा नकारात्मक भूमिकेतनं आपण ही एवढी 2-3 फळ पिकं काढली आणि त्याच्यात तुम्ही लॉस झाला, तर मग परत कसे तुम्हाला, म्हणजे एखादा माणूस त्या नैराश्यात जातो किंवा आता बऱ्याच शेतकरी आत्महत्या करतात, तर तुम्ही परत उभारी घेऊन हे जे अंजीर पीक इतकं सुंदर बनवलंय, या मागे आपल्याला प्रेरणा कोणी दिली आणि आपल्या मनात कसं आलं की अंजीरच लावावा? ज्यावेळेस ह्या फळ पिकामध्ये करायचा माझ्या डोक्यामध्ये विचार आला, त्यावेळेस मी बारामती कृषी खाते असेल, KVK असेल, बरेचसे भागातली सायंटिस्ट लोक असतील, मी त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलो. माझ्या अडीअडचणी त्यांना सांगितल्या. मला जे कुठं अडचणीत असेल मी त्यांच्यापर्यंत माझे प्रश्न न्यायचो, ते मला त्याच्यावरती उत्तर सांगायचे. पण बऱ्याच ह्या फळपिकामध्ये मला काही अपयश आलं.
पण अंजीरच पीक हे राहिलं होतं. म्हटलं आता हे जर आपल्याकडनं जर गेलं तर मग आपण परत भूतकाळात जाऊ, जे आपल्या पंजोबांनी केलं, जे आपल्या वडिलोपार्जित जशी शेती करत होते तसंच आपल्याला करावी लागेल. पण त्याच्यावरती खूप विचार केला, की आपण चुकतोय कुठं? आपल्याला नक्की कोणाचं आपल्याला मार्गदर्शन हवं आहे? आपण झाडांचं नियोजन कसं करतोय? छाटणीचं नियोजन कसं करतोय? पाण्याचं नियोजन कसं करतोय? दरवर्षी मी काही लिखाण करायचो, की आपलं चुकतंय कुठं? बरोबर म्हणजे काय होतंय? निसर्गाला बघून आपण कसं झाडाचं नियोजन केलं पाहिजे? म्हणजे ह्या सर्व गोष्टी करत राहिलो. नंतरनं मला ह्या पिकामध्ये यश येत राहिलं. माझा हा एक प्रश्न आहे तुम्हाला, की ज्यावेळेस देशाचे माजी कृषी मंत्री महाराष्ट्राचे जाणते राजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्याकडे आले तुमच्या बागेला खास भेट देण्यासाठी, आणि त्यावेळेस खूप वाहवा झाली, पेपरला बी खूप त्याचे चर्चा झाली. आणि या निमित्तानं त्यावेळेचं आपलं, की एवढा मोठा माणूस तुमच्या शेतात येतो, तर तुमची प्रतिक्रिया, त्यावेळेची प्रतिक्रिया काय होती किंवा तुमची रिॲक्शन काय होती? खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. त्यावेळेस एक सकाळचीच वेळ होती. सकाळी 7:30-8 वाजले होते आणि मला सकाळी एक फोन आला, की साहेब म्हटले तुमच्याकडं येतायत. बरं म्हणलं ठीक आहे. मग फोन ठेवल्यानंतर पुन्हा मी विचार केलेला, साहेब आपल्याकडे येतात तर कोण साहेब? पुन्हा नंतरनं फोन फिरवला तर अहो म्हटले पवार साहेब तुमच्याकडे येतात. मला ह्याची पूर्वकल्पना काही नव्हती. अचानक त्यांचा फोन आला. अक्षरशः म्हणजे माझ्या पायाखालची एक मातीचं हेच सरकली, की साहेब आज येतात. मला खूप टेन्शन आलं, की आज एवढा मोठा नेता आज एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावरती येतोय. आपण त्यांच्या च्या उत्तराला सामोरे जाऊ का? मग आपल्याला ह्या पिकामध्ये सगळ्या गोष्टी, काही गोष्टी माहिती असल्या तरी थोडंसं मला खूप टेन्शन आलं त्यावेळेस. मी खूप टेन्शनमध्ये होतो. मग नंतरनं पवार साहेब आल्यानंतर साहेबांनी आल्या शेतामध्ये एक पहिला प्रश्न विचारला, की शेतीमध्ये यायचं कारण काय? आणि शेतीची आवड लागली कशी? त्यावेळेस माझे आई-वडील शेजारी होते. मी आई-वडिलांना शेजारी घेतलं. साहेबांना म्हटलं, "साहेब, ही पुण्याई म्हटलं माझ्या आईची आहे" म्हटलं, की ज्यावेळेस मी शेती लहानपणी आईनी सवय लावली, त्यावेळेस मला साहेबांना मी सांगितलं, की आईने 10 किलो शेवग्याच्या शेंगा दिल्या होत्या. त्या शेंगा आईने सांगितले, की विकून ये. घरच्यांनी सांगितलं, की ₹4 पावशेरनीच विकून ये. त्यावेळेस मी म्हटलं ठीक आहे. 10 किलो शेवग्याच्या शेंगा घेऊन गेलो, तागडं घेऊन गेलो. नेरा गावामध्ये एक रस्त्याच्या कडेला पोतं टाकून मी त्या 10 किलो शेवग्याच्या शेंगा विकल्या. ₹4 पावशेरनीच विकल्या. म्हणजे ₹16 किलो. 10 किलोचे ₹160 यायला पाहिजे होते. पण मी ज्यावेळेस शेवट पैसे मोजले, त्यावेळेस भरले एकूण ₹60. साहेबांना सांगितलं, की साहेब याचा अर्थ, की मला पैसे मोजता येत नव्हते किंवा तागडं धरता येत नव्हतं. एवढ्या लहान वयापासून माझ्या आईने म्हटलं मला शेतीची आवड लावली. ज्यावेळेस साहेबांचे मला प्रत्येक प्रश्न पडत होते, की साहेब म्हणले, की एवढी हेल्दी बाग ठेवायचं कारण काय? साहेबांना म्हटलं, "साहेब, मी सुरुवातीला बऱ्याच प्रमाणात रासायनिकचा वापर करत होतो. पण आज कुठेतरी 70% मी सेंद्रियचा वापर करतोय, 30% रासायनिकचा वापर करतोय. तो सुद्धा बदलत्या वातावरणानुसार झाडाला कुठल्या गोष्टी गेल्या पाहिजेत, त्या गोष्टी तिथं रासायनिक दिल्या जातात." आज तसं बघायला गेलं तर तुम्ही 3 प्रकारचे फळबागा लावल्या होत्या. तर त्याबद्दल बी थोडी माहिती. आणि दुसरी गोष्ट, मला हा प्रश्न तुम्हाला आहे, की अंजिराच्या बाबतीत पुरंदर तालुका सर्वात आघाडीवर होता, किंवा अंजीर हे परदेशात सुद्धा पुरंदरचे जात होते. आणि तुम्ही याला एक म्हणजे छेद दिला, की पुरंदरचीच मक्तेदारी नाही तर बारामतीच्या माळरानात सुद्धा आम्ही अंजीर पिकवतो. याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आणि दुसरी गोष्ट अशी, की तुमची सकाळी सुरुवात किती वाजल्यापासून होती आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत तुम्ही शेतात राबता? सुरुवातीला हे फळपिकं आम्ही निवडली. अंजीर, संत्रा, मोसंबी, डाळिंब. संत्रा, मोसंबीला आपल्या भागातलं म्हणावं असं काही क्लायमेट सक्सेस झालं नाही. डिफिशियन्सीचा जास्ती प्रॉब्लेम जाणवत होता. त्याच्यामुळे कालांतराने ती बाग आपल्याला काढावी लागली. डाळिंब सक्सेस खूप छान झालं. पण डाळिंबाला पण काही कालांतराने तेल्या आणि मरचा अटॅक आला. डाळिंबसुद्धा आपल्याला काढावं लागलं. तसंच अंजीर पिकामध्ये सुद्धा अपयश येत होतं. पण म्हटलं आपल्याकडे एवढंच पीक राहिलंय, तर हे जर आपल्याकडनं जर पीक गेलं, तर आपल्याला परत पहिल्याप्रमाणेच आपल्याला बाकीची इतर पिकं, ऊस वगैरे इतर पिकं असतील, ह्या पिकांकडे आपल्याला वळावं लागेल. मग आपलं नियोजन कसं आहे, काय आहे, ह्याचा पूर्ण अभ्यास केला. बऱ्याचशा लोकांचं सहकार्य त्यातनं पण लाभलं. मग ज्यावेळेस अंजीर आपलं सुरुवातीला 1 एकरावरती होतं, त्यावेळेस हळू त्याच्यातनं आपल्याला लक्षात यायला लागलं, की ह्याच्या अडी-अडचणी.
सुरुवातीचे 4-5 वर्षे फेल होतो. नंतर एक 10 ते 12 वर्ष झालं. आता ह्या पिकामध्ये पूर्ण सक्सेस आहे. आता ही जी बाग अंजीरची 1 एकरावरनं आज 7.5 एकरावरती अंजीरची बाग झालेली आहे. आता तसं सांगायचं झालं तर ह्या अंजीर पिकानी इतकं मोठं मला यश दिलं आहे. आज मी जे काही तुमच्या समोर जे बोलतोय, आज मी जे काही लोकांसमोर जे बोलतोय, केवळ ह्या पिकामुळे बोलतोय. आणि तसं सांगायला गेलं तर आज पुरंदर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बाग आहेत. आपल्या बारामती परिसरामध्ये बघायला गेलं तर फार कमी बाग आहेत. आता कुठेतरी बागांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि असं काही नाही आहे की मीच खूप चांगली शेती करतो, मीच चांगली बाग आणतो. पुरंदरमध्ये पण बरेचसे असे शेतकरी आहेत, तेही खूप चांगल्या प्रकारे बागा आणतात. ह्या पिकामध्ये मला त्याही शेतकऱ्यांचं खूप मोलाचं पण काही शेतकऱ्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे. पुरंदरमधले काही कृषी खात्यातली लोकं असतील, बारामतीतली काही कृषी खात्यातली लोकं असतील, केविकीमधले काही कृषी लोकं असतील. म्हणजे ह्या सगळ्यांचं मला योगदान फार मोठं लाभलेलं आहे. हल्लीच्या एक नवीन पिढीला एक थोडंसं सांगायचं आहे. मुलं असतील किंवा मुलांचे आई-वडील असतील. शेतीकडे बघताना तुम्ही एक व्यवसाय म्हणून बघा. शेतीकडे बघताना तुम्ही एक व्यवसाय म्हणून बघा. आपण शेतीमध्ये खूप काही करू शकतो. काहीही आपण घडवू शकतो. तुम्ही दुसरीकडे कंपनीत का जॉबला जाता, तुमची शेती 4-2 एकर, 5-10 एकर जर असेल, तुमची शेती आपली ही एक प्रकारची कंपनीच आहे. असं म्हणून शेतीमध्ये राबा. शेतीमध्ये खूप आपल्याला प्रगती करता येते. आणि एक माझा एक दुष्काळ मधल्या शेतकऱ्यांना एक संदेश आहे, की तुम्ही आत्महत्या करू नका. कारण आपल्याला काहीतरी त्याच्यावरती पर्याय शोधावं लागणार आहेत. पर्याय शोधून कमी पाण्यावरती आपल्याला कोणती पिकं घेता येतील, आपल्याला काय करता येतील. ज्यावेळेस तुम्ही आत्महत्या करता त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांकडे तो संदेश चुकीचा जातो. आणि असं शेतीकडे बघितलं जातं, की आला शेतीमध्ये आत्महत्या होत्यात म्हणजे शेतीमध्ये काहीच नाही, हा चुकीचा संदेश दिला जातो. त्याच्यामुळे नवीन मुलांमध्ये विचारामध्ये एक बदल होते. काही निराश झालेल्या शेतकऱ्यांनी तुम्हाला कुठं काही अडचण वाटली असेल, तर जरूर मला एक कॉन्टॅक्ट साधा. कॉन्टॅक्ट तुम्ही साधलात तर थोडेसे आपण विचारांची देवाणघेवाण करू. माझ्या ह्यानी एखादा जीव वाचला, तर मी म्हणेल मी आयुष्याचं काहीतरी खूप मोठं सार्थक केलं. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 97 63 43 74 07. मला कधीही फोन करा. कारण मला ह्या अंजीर पिकाबद्दल बऱ्याचशा भागातनं फोन येतात. 15 ते 20 जिल्ह्यातून मला फोन येतात. बऱ्याचशा इतर राज्यातून फोन येतात. मदुराई असेल, चेन्नई असेल, कोलकाता असेल, आपलं कर्नाटक असेल, बऱ्याचशा भागातले शेतकरी जोडलेले आहेत. बरेचसे शेतकरी मला मेसेज करतात, व्हिडिओ टाकतात बागेचे, बरेचसे प्रश्न विचारतात. मला जमल तसं मी त्यांना सहकार्य करतोय. जवळपास जर कोणाच्या बागा असतील तर मी तिथे जाऊन त्यांना व्हिजिट देऊन त्यांना एक मार्गदर्शन करतो. मला जेवढ्या प्रमाणात काही माहिती आहे, जेवढं मला काही सांगता येईल इतर शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना, तेवढं मी सांगतो. ज्यावेळेस मी त्यांना सांगत असताना मीच त्यांना सांगत नाही, काही गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा मला काही शिकायला मिळतात. जोडून एक प्रश्न आहे की आजकाल शेतकऱ्यांना मुली म्हणजे लग्न ठरताना खूप प्रॉब्लेम येतात. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकाला वाटतं की मला शेतकरी नवरा नोकरीवालाच पाहिजे, पण शेतकरी नको, पण शेती पाहिजे. तर याविषयी आपल्या जीवनात काय अडचणी आल्या का? सर, खूपच चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला. अडचणी म्हणजे चांगलीच अडचण आली होती, की माझ्या मोठ्या भावाचं लग्न करायचं चाललं होतं. आमचे मोठे बंधू जॉबला होते पुण्याला, चांगल्या पदावरती जॉबला होते ते. आणि ज्यावेळेस त्यांची स्थळं वगैरे यायची त्यावेळेस मुलगा काय करतो, नोकरीला आहे, घरी 10 एकर शेती आहे, घरदार वगैरे सगळं चांगलं आहे. त्यांच्यामुळं त्यांना कोण नाही म्हणत नव्हतं, लगेच यस म्हणत होते. फक्त मी ज्यावेळेस पत्रिका त्यांची पाहायचो त्यावेळेस जे स्थळं यायची ते यस म्हणायचे. आणि शेतकरी जर म्हटलं तर ते नकोच म्हणायचे. मला टेन्शन आलं, आपण तर शेती करतोय ना, आपलं लग्न कसं व्हायचं. म्हणजे थोडंसं शेतकऱ्याकडे मुलींचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. मुलींचा म्हणायचं झालं तर त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. की आज बरेचसे आईवडील म्हणतात की बाळ तू कुठल्या तरी नोकरीवाल्या संगच लग्न कर, शेतकऱ्याकडं
बरोबर लग्न करू नको, कारण शेतकऱ्याकडे बघण्याचा फारच वेगळा दृष्टिकोन आहे. मी खरं तर माझ्या मिसेसचं तिचं आभार मानतो किंवा माझ्या सासऱ्यांचं मी आभार मानतो, की आज त्यांनी एक शेती करत असताना, की त्यावेळेस मला कोणताही एकही पुरस्कार नव्हता, कुठल्याही पदावरती मी नव्हतो, की माझ्या सासऱ्यांनी आज पुण्यातली मुलगी आज शेतकऱ्याला दिली आणि तिने सुद्धा ती एक तयारी ठेवली, की आज आपला नवरा शेती करतोय आणि आज आपल्याला सुद्धा ते भविष्यात शेती करावं लागणार आहे. आज त्या मुलीच्या पायाला कधीही माती लागली नव्हती, पण तिने ती तयारी दाखवली. मी खरंच तिचं आभार मानतो आणि मला तिने एक शेवटपर्यंत साथ देण्याची तयारी दाखवली. म्हणजे असं खूप आपल्याला कमी बघायला भेटतं. आज मला एक आनंद वाटतो, की मी शेती करतो आणि नशीब मी कुठल्या नोकरीच्या मागं लागलो नाही आणि शेतीची आवड असल्यामुळे आज मी शेती करतो ह्याचा मला फार मोठा आनंद आहे. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता सांगता की 70% तुम्ही सेंद्रिय खतं वापरता आणि 30% फक्त रासायनिक. तर हे तुमची जी मार्केटिंग व्यवस्था आहे, म्हणजे तुम्ही ही फळं कुठं कुठं तुमचा हा जो अंजीर आहे तो कुठं कुठं विक्रीला नेतात, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. सुरुवातीला मी झाडांना किलोमध्ये डोस टाकत होतो रासायनिकचा. NPK असतील तर 3 किलो 4 किलो असे डोस पडत होते. पण हळूहळू जसं सेंद्रियकडे वळालो तर हा डोस माझा ग्रॅमवरती आलेला आहे. हा किलोचा डोस हा ग्रॅमवरती आलेला आहे. त्याच्यामुळे जेवढी जास्तीत जास्त ह्याला सेंद्रिय देता येईल तेवढं जास्तीत जास्त ह्याला सेंद्रिय देतो आणि ह्याचं पूर्ण मार्केटिंग मिरज, सांगली, कोल्हापूर, कराड, बेळगाव, वाई, महाबळेश्वर ह्या भागातले बरेचसे व्यापारी आहेत, लोक आहेत, इकडे मार्केटिंग करतोय. आणि आमची एक FSC कंपनी आहे पुरंदर हायलँड म्हणून, त्या कंपनीमध्ये आम्ही माल देतो आणि पुरंदरमधला बऱ्याचशा लोकांचा माल वाघापूर चौफुल्यामध्ये त्याचं सेंटर आहे आणि तो माल येऊन दिल्लीला काय जातो, बँगलोरला काय जातो, सुरतला काय जातो, चेन्नईला काय जातो, अशा बऱ्याच भागांमध्ये तो तिथून माल बऱ्याच शेतकऱ्यांचा पॅकिंग करून माल तिथून जातो. शेवटचा आणि अंतिम प्रश्न तुम्हाला, या इतक्या या स्थानावर येईपर्यंत आपला जो जीवन प्रवास आहे, म्हणजे शैक्षणिक बाजू सुटल्यानंतर किंवा शाळा सुटल्यानंतर तुम्ही ह्या क्षेत्रात शेतीच करायची ठरवली, तर यातील थोडाफार संघर्ष कसा झाला आणि याची थोडक्यात माहिती द्या. सांगण्यासारखं तर खूप आहे, पण 1-2 मिनिटामध्ये मी सांगतो की आमचं कुटुंब 8 जणांचं, आई वडील आणि आम्ही 6 जणं बहीण भावंड, 4 बहिणी मोठ्या, आम्ही 2 जणं भाऊ. 4ही बहिणींची लग्न झाली. काही प्रमाणात कर्ज होतं आणि पहिल्यापासून शेतीची फार मोठी आवड होती, की काहीतरी आपल्याला घडवायचं आहे शेतीतून. त्यानंतरनं ज्यावेळेस शेती करायला लागलो त्यावेळेस ह्या पिकाकडे वळालो मी. ह्या पिकाकडे वळत असताना, शेती करत असताना बऱ्याच लोकांनी असे बोलत राहिले, की हे काय करतोय तर शेतीच करतोय, कुठंतरी नोकरी वगैरे बघायची, शाळा शिकायची, कुठंतरी नोकरीला जायचं, तर काय करतोय तर शेतीच करतोय. म्हणजे असे बरेच काही लोकांचे टोमणे ऐकायला लागत होते आणि ज्यावेळेस हे पीक केलं, ह्या पिकामध्ये अपयश येत होतं, त्यावेळेस बरेच लोक म्हणत होते, "अरे ते काढून टाक, ऊस कर, ऊसाचे काय 50, 60, 70 टन असतील, त्याचा हमी भाव आहे, गॅरंटेड तेवढे लाख 1.5 लाख तरी तेवढे पैसे येतील, ह्या पिकातनं काय मिळायचे?" म्हणजे बरेच लोकांनी म्हणजे पॉझिटिव्ह कोणी बोलत नव्हतं, निगेटिव्हमध्येच बरेचसे लोक बोलत असायची आणि वारंवार असे बोलताना असं एक बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे एक शेती करतोय त्याच्यामुळे एक बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा एक तुच्छ होता आणि नोकरदार असेल तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक उच्च होता. मला हे कळत नाही लोकांचं, शेती करताय तुम्ही तर त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलतो आणि नोकरीला असेल तर त्या लोकांकडे उच्च दृष्टीने का होतं, हे मला बदलायचं होतं, कुठंतरी घडून दाखवायचं होतं, की मी सुद्धा एक चांगली शेती करू शकतो, काहीतरी घडू शकतो, इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि मला एक फार मोठा अभिमान वाटतोय. मग थोडंसं प्रत्येक पानापासून हे फळ निघलंच पाहिजे, असं एकही स्टंप मोकळा नाही राहिला पाहिजे की त्याला फळ पानाच्या देठापासून फळ बाहेर असेल का? हा हा ठीक आहे, बघा की एका पानाला एक येईल. हा म्हणजे तो छटणी महत्वाची आहे का?
छाटणी बरोबर नियोजन महत्वाचं आहे. तुम्ही खतं कुठली देताय, तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करताय, त्याला लय महत्व आहे. तुमचा अतिचा पाऊस जर झाला ना, अति पाऊस, तर ह्या छाटणीला माल धरतच नाही. रोज अपडेट ठेवावं लागतं. मग बाबा जास्ती पाऊस झाला तर काय होतं, नायट्रोजन वाढतो. नायट्रोजन वाढला झाड नुसतं पळतं, फळ नाही त्याला. अजिबात फळ नाही. मग नायट्रोजन दाबण्यासाठी लगेच पोटॅश गेलं पाहिजे. मग तिथं पोटॅश दिलं पाहिजे. मग काय करतो, दबून चालतं. पोटॅश दिलं की माल बाहेर सोडत चालतं. म्हणजे टार्गेट मालावं पाहिजे. म्हणजे बदलत्या त्याला जे वातावरणानुसार ताकद पाहिजे ती देतात ते हा, योग्य वेळेत. बदलत्या वातावरणानुसार ह्याला कोणते खतं गेले पाहिजेत हे लक्षात आलं पाहिजे. जमिनीत पहिलं म्हणजे झाडाकडं 100 वेळा जरी बघितलं ना तरी लक्षात येत नव्हतं. पण आता आहे ना, कुठेही बाहेर जरी गेलो, 100 फुटावर जरी बाग असली, 200 फुटावर जरी बाग असली, तर आपण हिथनं सांगू शकतो की तो शेतकरी किती तयारीचा आहे. म्हणजे हिथून सांगू शकतो की आयला ते झाड काय बोलते, काय मागते. त्यांचा रिसर्च एवढा झाला आणि त्याचा एकरूपता झाली त्या झाडाचा अभ्यास प्रेम झाला. हा, तेवढं. त्याच्यामुळे यश आलं त्यांना. मेन सगळ्यात महत्वाचं, तुम्ही झाडाचं पान जपलं ना, पान जेवढं हेल्दी असेल ना तेवढी फळ हेल्दी राहतं.
तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.